नमस्कार. आज आपण बनवून घेऊयात पोह्यापासून खूपच एक भन्नाट रेसिपी जे की तुम्ही याआधी कधीच खाल्ली नसेल आणि तुमची ही फेवरेट होणार आहे. सर्वात आधी आपल्याला घ्यायचे आहेत पाऊण वाटी पोहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला पोह्याची पावडर बनवून घ्यायची आहे. तर हे पहा, मिक्सरच्या भांड्यातून मी पोह्याची पावडर बनवून घेतलेली आहे. ती पावडर आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, इथे रव्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि पोह्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे रव्यापेक्षा. आणि रवासुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे. जर रवा खूप जास्त मोठा असेल तरच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून, जर रवा ऑलरेडी बारीक असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घेण्याची अजिबात गरज नाही. एका बाउलमध्ये आपल्याला 1 चम्मच साखर घ्यायची आहे. याच साखरमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला पाणी टाकून आपल्याला साखर आणि मीठ व्यवस्थित वितळून घ्यायचं. आता साखर वितळून झाल्यावरती या पोह्याचा आणि रव्याचा पावडरमध्ये हे पाणी ओतून घ्यायचं आणि हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो, सर्वात आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. शेजारीच बेल आयकनचं बटन आहे ते नक्की प्रेस करा. मी जेव्हा पण अशा छान छान रेसिपीज अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. त्यामुळे आता आपल्याला यामध्ये पाणी ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पाणी एकदाच न ट्रान्सफर करता पाण्याचा अंदाजा घेत या पोह्याचा आणि रव्याच्या पावडरमध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. जर तुम्ही एकदाच खूप जास्त पाणी ओतून घेतलं तर बॅटर खूप जास्त पातळ होऊ शकतं. त्यामुळे पाण्याचा अंदाजा घेत थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला बॅटर खूप जास्त पातळ नको आहे, खूप जास्त घट्टसुद्धा नको आहे. तर हे पहा, आपल्याला अर्धी वाटी पोहे आणि 1 वाटी रव्यासाठी साधारण 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. याकरिता आपल्याला असं बॅटर बनवून घेण्यासाठी तर हे बॅटर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊयात. आता इथे मी ढोकळ्याची प्लेट घेतलेली आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे अशी प्लेट नसेल तर तुम्ही साधी कोणतीही घरातली प्लेट घेऊ शकता. आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्लेटला तेल आधीच लावून घ्यायचं आणि कढईच्या एका बाजूला पाणीसुद्धा तापायला ठेवून घ्यायचं. तर हे पहा, 2 ते 3 मिनिटांनंतर बॅटर आपण जे पाणी टाकून घेतलं होतं तर बॅटरने पाणी शोषून घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला साधारण 4 ते 5 चम्मच पाणी लागतं. पाणी टाकून व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला 2 भागामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. म्हणजेच एका दुसऱ्या बाउलमध्ये अर्धं बॅटर ओतून घ्यायचं आणि अर्धं बॅटर एका बाउलमध्ये ठेवून घ्यायचं. असं का करायचं आहे? दुसऱ्या बाउलमध्ये आपण हे बॅटर का काढून घेतलेलं आहे? जर तुम्हालाही या सामानामध्ये प्रश्न पडला असेल तर तुम्हाला पुढे गेल्यावरती तेही कळेल का आपण 2 बाउलमध्ये बॅटर काढून घेतलेलं आहे. तर मी इथे अर्धा इनोचं पॅकेट घेतलेलं आहे. म्हणजेच अर्धा चम्मच इनोचं पॅकेट घेतलेलं आहे. पूर्ण 1 चम्मच इनो पॅकेट येतो, तर मी यामधला अर्धा चम्मच इनो टाकून घेतलेला आहे एका बाउलमध्ये. अर्धं इनोचं पॅकेट टाकून झाल्यावरती थोडंसं पॅक करून एका बाजूला ठेवून घ्यायचं. आणि आता ज्या बाउलमध्ये आपण इनो टाकून घेतलेला आहे तिथे 2 चम्मच पाणी टाकून आपल्याला इनो ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे, एकाच डायरेक्शननं फिरून. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण इनो टाकण्याच्या आधीच एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. एका बाजूला मी पाणीसुद्धा तापायला ठेवून घेतलेलं आहे आणि या बॅटरमध्ये आता आपण इनो ॲक्टिवेट करून घेतलेला आहे. इनो जितक्या लवकर ॲक्टिव्ह होतो तितक्याच लवकर इनॲक्टिव्ह होतो. त्यामुळे इनो टाकून झाल्यावरती लगेच ॲक्टिव्ह करून ज्या प्लेटला आपण तेल लावून घेतलेलं आहे त्या प्लेटमध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. मित्रांनो, ही रेसिपी तुमची आणि तुमच्या मुलांचीही फेवरेट होणार आहे, कारण ही रेसिपी सँडविच, पिझ्झा, बर्गर या सर्वांना मागे पाडते. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा. आता हे बॅटर ट्रान्सफर करून झाल्यावरती 1 ते 2 वेळेस टॅप करून घ्यायचा आणि लगेचच ज्या कढईमध्ये आपण पाणी तापायला ठेवून घेतलेलं आहे ती प्लेट यावरती ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला लो टू हाय मीडियमवरती फक्त साधारण 50%च कुक करून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. आता मी इथे घेतलेले आहेत साधारण 3 मीडियम साईजचे उकळलेले बटाटे. मॅश करून घ्यायचं आहेत किंवा हाताच्या सहाय्याने बारीक करून घ्या, पण बटाट्याच्या गुठळ्या ठेवू नका. व्यवस्थित मॅश करून घ्यायचे हाताच्या सहाय्याने किंवा कशाच्याही सहाय्याने. तर मी बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. एक तडक्याची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 मापनी तेल आधीच गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि अर्धा चम्मच चिली फ्लेक्स टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य.
तेलामध्ये कडवून घ्यायचे. हे सर्व साहित्य कडवून झाल्यावरती या बटाट्याच्या भाजीवरती ट्रान्सफर करून घ्यायचे आणि ही फोडणी या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावरती आपली इथे आता बटाटा भाजी तयार झालेली आहे. मित्रांनो, वरतून कोथिंबीर टाका. माझ्याजवळ अवेलेबल नसल्यामुळे मी कोथिंबीर टाकलेली नाही आहे. तुम्ही कोथिंबीर नक्की टाका. आता इकडे साधारण 3 ते 4 मिनटं झालेले आहेत आणि हे झाकण आपण काढून घेऊयात. तर हे पहा, छान असं 50% शिजवून तयार झालेला आहे हा बेस. आता आपल्याला या बेसवरती बटाट्याची भाजी लावून घ्यायची आहे. हाताच्या सहाय्याने व्यवस्थित लावून घेऊ शकता, त्यामुळे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित लावून घ्या. सर्व बाजूने बटाट्याची भाजी आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. तर हे पहा, मी बटाट्याची भाजी या बेसवरती लावून घेतलेली आहे. आता तुम्ही इथे आपण लेअर लावून घेतोय असेही म्हणू शकता. तर आता आपण राहिलेला अर्धा इनोचा पॅकेट यामध्ये टाकून घेऊयात. तुम्हाला प्रश्न पडला होता ना की आपण 2 बाउलमध्ये बॅटर का ओतून घेतोय? कारण आता आपण राहिलेलं बॅटर या बटाट्याच्या वरती टाकून घेणार आहोत. त्यामुळे आपण 2 बाउलमध्ये बॅटर वेगवेगळं काढून घेतलं होतं. आता इनो टाकून झाल्यावरती इनोला ॲक्टिव्ह करण्यासाठी साधारण 1 चम्मच पाणी ओतून घ्यायचं. इनो ॲक्टिवेट करून घ्यायचा एका डायरेक्शनला फिरून आणि लगेचच उशीर न करता या बटाट्याच्या लेअरवरती आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्ही याला रवा बटाटा सँडविचसुद्धा असं म्हणू शकता, कारण इथे आपण ब्रेडचा वापर न करता मस्त असं अर्धा कप पोह्यापासनं 1 वाटी रव्यापासनं छान असं सँडविच बनवून घेतो आहे आपण. आता हे रव्याचं बॅटर या बटाट्यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घेतल्यावरती लगेच ही प्लेट आपल्याला ज्या कढईमध्ये आपण पाणी तापायला ठेवून घेतलेलं होतं त्यावरती ठेवून घ्यायची. मित्रांनो, इथे खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बॅटरमध्ये इनो टाकण्याच्या आधीच आपल्याला एका बाजूला पाणी तापायला ठेवून घ्यायचं आहे. याच्या मागचं कारण असं आहे, आपण यामध्ये इनो फ्लफीनेस हलका फुलका जाळीदार आपला नाश्ता तयार व्हावा यासाठी आपण इनो टाकतो. जर तुम्ही बॅटरमध्ये आधीच इनो टाकून घेत आहात आणि त्यानंतर पाणी बाजूला तापायला ठेवून घेत आहात तर इनो टाकण्याचा काही एक अर्थ होत नाही. त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला, बॅटरमध्ये इनो टाकून घेण्याच्या आधीच एका बाजूला पाणी तापायला ठेवून घ्यायचं आहे. तर हे पहा, साधारण 5 ते 6 मिनटं लागले. या बाजूने व्यवस्थित मस्त असं आपल्याला शिजवून घेण्यासाठी एकदा चेक करायचं आहे की खालची बाजू आणि वरची बाजू व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे का. तर हे पहा, कुठेही पीठ लागत नाही आहे, म्हणजेच मस्त असं दोन्ही बाजू छान असे शिजून तयार झालेल्या आहेत. दोन्ही बाजू शिजवून घेत असताना लो टू हाय मीडियमवरती आपल्याला दोन्ही बाजू शिजवून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ लागत नाही, खूप पटकन असे शिजून तयार होतात दोन्ही बाजू. आता आपल्याला थंड झाल्यावरती याचा कडा सोडून घ्यायचा आहे चाकूच्या मदतीने आणि त्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्ही असाही रवा बटाटा सँडविच एन्जॉय करू शकता. पुढची स्टेप खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून आपली सँडविच अगदी मार्केटसारखंच तयार होईल. त्यामुळे तर कट करत असताना तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता, तुम्हाला आवडतं त्या शेपमध्ये. मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेतलेला आहे. सँडविच आता गरम आहे. कंप्लीट थंड झाल्यावरती याचे काप आपण या प्लेटमधून काढून घेऊयात. तर हे पहा, सँडविच खूप असं दिसायला सुंदर, खायलासुद्धा मस्त आणि हेल्दी वेमध्ये आपण बनवून घेतलेला आहे. तर हे पहा, वाव, आपला सँडविच एकदम लेअरवाला, एकदम फ्लफी आणि टेस्टी, बघितल्या तोंडाला पाणी सुटेल असा आपला सँडविच तयार झालेला आहे. आता सँडविचची टेस्ट अजून वाढून घेण्यासाठी इथे साधारण 2 ते 3 चम्मच या पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल पॅनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि सँडविचला आपल्याला मस्त असं क्रिस्पीपणा येईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे. आता पॅनमध्ये मी पाऊण चमचा मोहरी टाकून घेते आहे. मोहरी सर्वत्र बाजूने व्यवस्थित टाकून घ्यायचा. त्यानंतर आपण जे सँडविचचे काप करून घेतलेले आहेत ते यावरती ठेवून घ्यायचे आणि मस्त असं आपल्याला लो टू हाय मीडियमवरती दोन्ही बाजूने छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी मार्केटमध्ये मिळणारं सँडविच सारखंच दिसेल आणि मार्केटमध्ये मिळणाऱ्या सँडविचपेक्षाही खूप टेस्टी लागेल. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की सँडविच बनवून पहा, मुलांना तो खूप आवडेल. तर हे पहा, मस्त असं दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि आपले इथे सँडविचसुद्धा तयार झालेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की लहान मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी बनवून पहा. तर मस्त असं भाजून झाल्यावरती मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता, मार्केटमध्ये मिळणारा सँडविच सारखंच दिसतं आहे आणि तुम्ही हे पहा, याचे प्रत्येक लेअर वेगवेगळे झालेले आहेत, म्हणजेच परफेक्ट आपला सँडविच तयार झालेला आहे. खूपच फ्लफी आणि हेल्दी वेमध्ये आपला सँडविच तयार झाला. मित्रांनो, भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.